काय मोठी माणसं कुठे निघाले? कुठे जाणार? जिकडे मोठे आले तिकडे जाणार ना. अरे येऊ दे ना गाड्या, आम्हाला पण तिकडे जायचंय. चला की मग जाऊ सोबतच. अरे बाजी, तुम्ही पण चला ना की शेती शाळेला. शाळेला? हे काय वय राहिलं की शाळेत जायचं? जातो मीच. चला रे आपलं आपलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेती शाळेच्या 3ऱ्या वर्गासाठी जमलेलो आहोत. तर ह्या वर्गामध्ये आपण कापूस पिकाविषयी, त्याचे कीड व रोग नियंत्रणाविषयी आपण माहिती घेऊयात. चला तर मग सुरू करूयात. आपण प्रात्यक्षिकासाठी बाहेर जाऊया. राम राम पाटील. राम राम. का सका पाटील कोण टाकला लांब बसले? काय नाही राव, काय राम नाही राहिला. सगळ्या त्या कापसानं धिगाणा केलं यावर्षी, काहीच हातात नाही राहिलं. काय सगळ्याची परिस्थिती सेम आहे बा यावर्षी. फार नुकसान झालं कडे. अरे बघा तो भाजी आला तिकून. अरे भाजी, तुझ्या पिकाचं काय झालं? किती आला कापूस मग? अरे आपलं पीक एकदम खास झालंय बघा, एकदम भारी उत्पन्न आलंय. हो का? काय ना तुम्हाला माहित नाही का, शारदता येत होत्या ना आपल्या शेती शाळेला? अरे हो मॅडम, बरोबर म्हटलात तुम्ही. तो भाज्या काय नुसता फुशारक्या मारत फिरतो, त्याला काय शेतीतलं येते? शारदानच केलं सगळं. अरे बाजी, तुला काय माहिती? शारदा वहिनीला जाऊन विचार. शारदा आणि शेती शाळेला? शारदा वहिनी इकडे एकदा. शारदा, तू का गेली होती शेती शाळेला? म्या बाय, तुम्ही साऱ्या गावभर जेव्हा बोंबलत हिंडत होते का, तेव्हा मी आपल्या कृषी ताईसोबत सहाय्यक कृषी अधिकारी मॅडमच्या शेती शाळेला जाऊन बसले आणि तेव्हा हे समजा दिसलंय. तुमच्या भरोश्यावर राहिले असते तर हे पण दिसत नव्हतं की मग. हो का नाही नाना? बरोबर बोलते का नाही मी? बरोबर ताई. शेती शाळा त्यात काय असतं असं वेगळं? शेती शाळेत जाऊन कुठे उत्पन्न वाढत असतं का? काही सांगता राव, आम्हीच दिसलो का? तसं नाही सुका पाटील, कसं ते मी तुम्हाला सांगते. हो. या हंगामामध्ये आपण शेती शाळेचे 6 वर्ग घेतले होते. त्यामध्ये आपण माती परीक्षण, बीज प्रक्रिया, नैसर्गिक शेतीचे महत्व, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, गट शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन याबद्दल संपूर्ण माहिती दिली होती व त्याची प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले होते. असं आहे का? त्याच्यामुळेच माझं उत्पन्न वाढलंय वाटतं. काय सुका पाटील, तुम्ही शेती शाळेला आले असते तर तुमचंही उत्पन्न वाढलं असतं. हो ना राव, यावर्षी खूप चूक झाली राव. खरंच आता याच्यानंतर राहिलं ना शेती शाळा, नक्की येणार आपण. नक्की जाऊ. काय मग मंडळी, येणार ना पुढच्या शेती शाळेला सगळेजण? नक्कीच ताई. नक्की येऊ. सुका पाटील नक्की यायचं बर का? हो मॅडम, नक्कीच येऊ. चला मग. शारदा, घेऊन ये बरं भाजीला सोबत. व नाना, मी नक्की घेऊन येते पाहता त्याला. या नक्की या. ओके.